प्रकृतीने पुरुषास दिले सुदृढ बाहू, त्या बाहुबलाने त्याने जिंकल्या नद्या, पर्वत आणि संपूर्ण विश्व. पण जेव्हा तो निराश झाला, थकला, खचला, त्यास वक्षस्थळ लावणारी होती ती एक स्त्री. पुरुष जो विश्व जिंकणारा आहे तो नतमस्तक होतो एका स्त्री समोर. नमस्कार, मी कुशाल जैन आणि पालघर जंक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज माझ्या सोबत आहे पालघर जिल्ह्याचं राज्यभरावर नाव गाजवणाऱ्या प्रियंका मस्कर मॅडम. नमस्कार. नमस्कार. आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही खूप चांगलं असं यश मिळवलेलं आहे आणि पालघर जिल्ह्याचं नाव हे खूप राष्ट्रीय पातळीवर गाजवलेलं आहे. आज संपूर्ण पालघर जिल्ह्यात तुमचीच चर्चा आहे. मग एकंदरीत आपण तुमचा हा जो प्रवास आहे, अगदी बालपणपासून ते ह्या स्पर्धा परीक्षेपर्यंतचा तुमचा जो हा प्रवास होता, हा कसा होता? तर सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते. माझं नाव प्रियंका अनंत म्हस्कर. माझं मूळ गाव हे दाभोण आहे, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. माझा जन्म इथे झाला आणि आज मी या क्षेत्रात येण्याचं मूळ कारण कदाचित हा जिल्हा असू शकतो. कारण लहानपणापासून मी इकडची परिस्थिती बघितली होती. इकडचं सामाजिक वातावरण अजूनही आपण बघितलं तर इतर भागांच्या मानाने खूप हा मागास समजला जातो आणि त्यामुळे माझ्या मनात नेहमी असायचं की मी लोकांसाठी काही करू शकते का? तर त्या आणि माझे वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळे आमची सतत चर्चा व्हायची. तर तेव्हा त्यांनी मला आयडिया दिली की एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी ही एक अशी संधी आहे की तुला जे वाटतंय त्याच्यातून तू लोकांना न्याय देऊ शकते. तर त्याप्रमाणेच अगदी लहानपणापासून माझ्या डोक्यात एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी या परीक्षांचं एक भूत म्हणता येईल की ते होतं आणि ती एक जिद्द होती की मी पुढे जाऊन हेच करणार. त्याप्रमाणे आमचा प्रवास स्टार्ट झाला आणि योगायोगाने मी 4थीला असताना राष्ट्रीय विद्यालय येथे मी स्कॉलरशिपची परीक्षा दिली होती आणि त्यामध्ये मी मेरिटला आले आणि तेव्हा माझ्या वडिलांना कळलं की ही पुढे जाऊन अजून चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकते. मग त्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर 10वीला असताना मी शाळेमधून प्रथम आली. त्यामुळे शिक्षकांनाही एक आत्मविश्वास निर्माण झाला की मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तर त्यांनीही मला मार्गदर्शन केलं की तू एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी कर. मग यामुळे आमचा एक दृढ निश्चय झाला की पुढे जाऊन आपण एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच करायचं. मग माझं 11वी-12वी सायन्स बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स ठाणेमधून झालं. त्यानंतर मी नीट एक्झाम सुद्धा दिली होती आणि माझा एम-बी-बी-एसला नंबर लागत होता. पण त्यावेळेस तो टर्निंग पॉइंट ठरणार होता की मी लहानपणापासून ठरवलेलं ध्येय पूर्ण करायचं की आता एम-बी-बी-एसला ऍडमिशन घ्यायचं. तर तेव्हा माझा निर्णय असा झाला की त्यात योगायोगाने एक सर मला भेटले, ॲडव्होकेट सागर वाकळे सर. तर त्यांनी मला सांगितलं की जर तू लॉ करशील, एल-एल-बी करशील तर तुला जे पुढे प्रशासनात जायचंय, तर ते तुला फायद्याचं ठरेल आणि प्लॅन बी म्हणून मी एल-एल-बी निवडलं तेव्हा आणि 5 इयर्सचं बी-एल-एस एल-एल-बी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेट जिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्या कॉलेजचे प्रोफेसर होते. अशा कॉलेजमध्ये शिकायची मला संधी मिळाली आणि त्या कॉलेजमध्ये मला तसा सर्कल मिळाला म्हणजे फ्रेंड्स मिळाले तसे. म्हणजे आपण म्हणतो की संगत पण खूप मॅटर करते या सगळ्या प्रवासामध्ये. अशा बऱ्याच लहान मोठ्या गोष्टी होत्या ज्या मला आज इथपर्यंत घेऊन आल्या. तर तिकडे मला काही फ्रेंड्स मिळाले तर ते पण एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचं प्रिपरेशन करायचे तर त्यांचीही मला मदत झाली आणि मी लॉ करत असतानाच कोरोनाचा काळ आपण म्हणता येईल. कोरोनाच्या काळामध्ये मी आपल्या गावी होते, पालघरला होते आणि त्या काळात मी ठरवलं की लॉ नंतर मी एम-पी-एस-सीचा अभ्यास करायचा ठरवते. तर मी आता स्टार्ट करते आणि मी याच घरी ते जे सर होते त्यांना फोन केला आणि त्यांना मी बोलले की मला अभ्यास करायचा आहे. तर त्यांनी मला फोनवरून मार्गदर्शन केलं की तू हे विषय तू स्टार्ट कर आणि 7-8 महिने मी इकडेच अभ्यास केला आणि खरी सुरुवात माझी तेव्हाच झाली 2020ला. तर तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन पण पूर्ण झालं नव्हतं, पण मी अभ्यास स्टार्ट केला होता आणि तेव्हा मी लॉच्या सेकंड इयरला होते आणि अभ्यास स्टार्ट केला. त्यानंतर 2022ला मी पहिला अटेम्प्ट दिला. त्यामध्ये मी पूर्वपरीक्षा पास झाले. पण मुख्य परीक्षेला म्हणजे 3 मार्क्सने मला इंटरव्ह्यू देता आला नाही. तर तेव्हा माझा कॉन्फिडन्स हाय झाला. बऱ्याच जणांचं असं होतं की आपण सिलेक्ट नाही झालो तर मग कॉन्फिडन्स लूज होतो. पण पहिल्याच प्रयत्नामध्ये मी जर मुख्य परीक्षेपर्यंत जाऊ शकते, तर त्यामुळे मी अजून जोमाने अभ्यासाला सुरुवात केली आणि त्याच वर्षी माझं पी-एस-आय म्हणजे एम-पी-एस-सीची जी कंबाईनची एक्झाम असते, तर पोलीस सब इन्स्पेक्टर याच्यासाठी माझी निवड झाली होती. पण पुढे मला क्लास 1 बनायचंय. यामुळे मग मी पुढच्या एक्झाम्स दिल्या नाही त्याच्या म्हणजे इंटरव्ह्यू किंवा ग्राउंड वगैरे
ह्याचं मी नाही केलं. मुख्य परीक्षेला मला खूप चांगला स्कोर पण होता. तुमचं पी-एस-आय मध्ये सिलेक्शन झालं असताना, हां. हा निर्णय घेणं तुमच्यासाठी तो क्षण कसा होता जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला? म्हणजे एकंदरीत लोकांमध्ये भीती असते. नक्कीच. त्यावेळेस माझ्या वडिलांचं मला खूप सहकार्य मिळालं. म्हणजे माझ्या या निर्णयाला त्यांनीच एक दुजोरा दिला, की नाही त्यांनी माझे पोटेन्शियल ओळखलं होतं. तर मी त्यांना फक्त एकदाच बोलली, की मला पी-एस-आय नाही घ्यायचंय, कारण मला पुढे क्लास 1 बनायचंच आहे. तर ते बोलले ठीक आहे आणि मग बरेच त्यांचे सहकारी, पप्पांचे मित्र झाले, नातेवाईक झाले. त्यांनी आमच्या निर्णयाला खूप डाऊट घेतला, की म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर सारखी संधी तेच. तुम्ही नाकारतायत. म्हणजे खूप जणांनी क्वेशन केलं. पण कदाचित मला वडिलांची साथ होती, म्हणजे शिक्षकांची साथ होती, की नाही तू करू शकते. त्यामुळे मग आम्ही तो प्लॅन ड्रॉप आउट केला आणि पुढे मी अभ्यास चालू ठेवला आणि हा जो होता तो माझा 3rd अटेम्प्ट होता 2024 ला आणि ही एक्झाम द्यायच्या अगोदरच माझं ग्राम महसूल अधिकारी याच्यासाठी सिलेक्शन झालं म्हणजे होतं. सध्या तुम्ही कुठे कार्यरत आहात का? हो, मी आता सध्या कार्यरत आहे. जून 2024 ला माझं लॉ पास आउट झाले मी. त्यानंतर मी एक्झाम दिली होती ग्राम महसूल अधिकारीची. त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि सध्या मी पालघर जिल्ह्यातील तालुका डहाणू येथील सजा डहाणू येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहे. म्हणजे एक जॉब करताना म्हणजे ही जी प्रिपरेशन आहे, ते करणं तुम्ही कसं त्याच्यामध्ये म्हणजे मॅनेजमेंट कसं तुम्ही केलं? टाईम मॅनेजमेंट वगैरे कसं काय केलं तुम्ही त्याच्यात? नक्कीच टाईम मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी जेव्हा जॉबला असतानाच पूर्व परीक्षेसाठी मी काही सुट्टी वगैरे घेतली नव्हती. जो माझा अगोदरचा अभ्यास होता, मी सकाळच्या वेळेत आणि रात्रीच्या वेळेत म्हणजे जो मला मॉर्निंगचा 10 पर्यंतचा टाईम मिळायचा आणि इव्हनिंगचा 6 नंतरचा टाईम मिळायचा, तो मी सगळा माझ्या अभ्यासासाठी वापरला. बाकी मी 10 ते 5 ऑफिसमध्ये असायची. पूर्व परीक्षा मी दिली. त्यानंतर मला अंदाज झाला, की माझं मुख्य परीक्षेसाठी सिलेक्शन होऊ शकतं. त्यानंतर मी अभ्यासाच्या प्रिपरेशनसाठी रजा घेतली आणि मग तेव्हा पूर्ण वेळ मी लायब्ररीत अभ्यास करायचे. अगदी मॉर्निंग 7 टू रात्री 9 पर्यंत मी अभ्यास करायचे आणि मी पूर्ण लायब्ररीतच अभ्यास केला. बऱ्याच जणांचा असा समज असतो, की एम-पी-एस-सी करायचंय किंवा यू-पी-एस-सी करायचंय, तर तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी जावं लागतं. तर मला असं वाटतं, की कदाचित हे जे मिथ होतं, की तुम्हाला बाहेरच जावं लागतं, ते आज मी मोडीत काढले असं मला वाटतं. आणि खरं तर हा अभ्यास मी एन्जॉय करत केलेला आहे. म्हणजे कोणतंही बर्डन न घेता मी याचा अभ्यास केला. आणि टाईम मॅनेजमेंटचं म्हटलं तर मी स्लॉट्स केले होते. म्हणजे मॉर्निंगचा एक स्लॉट, दुपारचा एक स्लॉट, इव्हनिंग स्लॉट आणि त्यानंतर मग रिव्हिजनचा टाईम असं माझं एक शेड्यूल होतं. त्यानंतर मी विषया मंथ अलॉट केले होते, की या मंथमध्ये मला हा सब्जेक्ट कव्हर करायचा आहे, पुढच्या मंथमध्ये हा करायचा आहे. हे सगळं करत असताना मला फॅमिलीची खूप साथ मिळाली. कारण की मी पूर्ण 4 भिंतीमध्ये अभ्यास केला. आज मी ग्राम महसूल अधिकारी असल्यामुळे थोडंसं लोकांसोबत कॉन्टॅक्ट येतो. पण जेव्हा मी अभ्यास करत होते, तेव्हा पूर्णतः मी आयसोलेट होऊन अभ्यास केला 2020 पासून. मी ना फ्रेंड्सला भेटायची, ना कोणत्या फॅमिली फंक्शनमध्ये जायची. त्यामुळे तो टाईम कदाचित माझा मी सेव्ह करून एवढ्या लवकर मला यश मिळालंय. बऱ्याच जणांचा निर्णय हा उशिरा होतो, की आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुरुवात करू. पण मी ग्रॅज्युएशन करत असतानाच या अभ्यासाची सुरुवात केली. म्हणून कदाचित मला हे लवकर यश मिळालंय. मग ज्या ऑफिसमध्ये तुम्ही आता कार्यरत आहात, हं, ग्राम महसूल अधिकारी म्हणून, हं. त्या ऑफिसमध्ये तुमच्यापेक्षाही वरच्या लेव्हलचे अधिकारी असतीलच. मग नक्कीच. आता तुम्ही स्वतः त्या पोस्टपर्यंत पोहोचलेले आहात. तर हो. ती काय फीलिंग आहे? तुम्हाला कसं वाटतंय? काय म्हणायचं आहे याबद्दल? अ, किंवा त्यांची प्रतिक्रिया काय आहे? नक्कीच. जेव्हा माझा रिझल्ट आला, तेव्हा माननीय तहसीलदार सर किंवा आय-ए-एस विशाल खत्री सर यांचे मला फोन आले आणि ज्यांच्या डिपार्टमेंटमध्ये मी काम करायचे मीटिंग निमित्त भेट व्हायचीच, पण तेवढं इंटरॅक्शन किंवा पर्सन टू म्हणजे बोलणं त्यांच्याशी व्हायचं नाही. पण जेव्हा माझं सिलेक्शन झालं, तर त्यांनी स्वतःहून मला कौतुकासाठी किंवा मला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी कॉल केले. ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट होती. की त्यांना आज माझ्यामुळे प्राउड फील होतंय, की आमच्या डिपार्टमेंटची मुलगी आज क्लास 1 झाली म्हणून. म्हणजे जेव्हा आम्ही इथे येत होतो, तेव्हा हं, अक्षरशः असं वाटलं की नदी ओलांडून, हं. पर्वत पार करून आम्ही इथे आलो आहोत. पण अशा एका दुर्गम भागात राहून जिथे नेटवर्क देखील व्यवस्थित नाही, बरोबर. अशा भागात हू इज ॲक्चुअल युअर इन्स्पिरेशन बिहाइंड धिस? म्हणजे या परीक्षा देण्यासाठी कोण खरं ॲक्चुअल इन्स्पिरेशन तुमचं मोटिव्हेशन काय आहे? अ, माझं मोटिव्हेशन तर माझे वडील आहेत. कारण जसं तुम्ही हे वातावरण बघितलं, तर आता तरी खूप सुधारणा झाल्यात. तुम्ही आता पुलं वगैरे बघतायत. पण जेव्हा माझे वडील शिकले, त्या काळात पुलं सुद्धा नव्हते आणि त्या खडतर परिस्थितीतून ते आज प्राथमिक शिक्षक झालेत, ही पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण का त्या काळामध्ये कोणी
इयत्ता 5वी किंवा 10वी पास होणं सुद्धा खूप मोठी गोष्ट होती. त्या काळामध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. तर माझ्या मनात होतं, की जर वडील इथपर्यंत आलेत, ते एवढ्या खडतर परिस्थितीतून आलेत, तर आज मला ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत, की पुस्तकं घेऊन देणं, थोडं लायब्ररी लावून देणं, या गोष्टी तर ते करतायत माझ्यासाठी. तर याच संधीचं सोनं मी करावं आणि त्याचा फायदा घेऊन आणि सामाजिक परिस्थिती माझ्यासाठी खूप कारणीभूत ठरली. कारण नेहमी मी बघायची, की मी काय करू शकते यांच्यासाठी? हे जे वातावरण, आता जसं तुम्ही आले आणि तुम्हाला पण जाणवलं, तसं मी नेहमीच जरी माझं शिक्षण तिकडे झालं, तालुका कल्याणमध्ये, पण माझ्या आई-वडिलांनी मला नेहमी सुट्टीमध्ये इकडे वाढवलं. जेणेकरून मला परिस्थितीची जाण असावी आणि कदाचित तीच गोष्ट म्हणजे जे मी आजूबाजूला बघितलंय, हे माझ्यासाठी स्ट्रॉंग मोटिव्हेशन होतं. त्यामुळे ते मोटिव्हेशन कधी असं ढळू दिलं नाही. कारण जे जर आपण एक्सटर्नल मोटिव्हेशन घेतो ते कदाचित कधीतरी कमी पडू शकतं. पण हे वातावरणामुळे मला एक इनर मोटिव्हेशन होतं. नाही मला इकडची परिस्थिती बदलायची आहे किंवा अशाच अशाच सारख्या परिस्थितीमधून जाणारी महाराष्ट्रामध्ये बरीच लोकं आहेत. तर ह्यांच्यासाठी मी काय करू शकते? तर हे एक माझ्यासाठी मोटिव्हेशन राहिलं. कल्याणच्या टिटवाळापासून सुरू झालेला हा प्रवास हं. आणि त्यानंतर तुम्ही 10वीत प्रथम क्रमांक मिळवला आणि नंतर तुम्ही एल-एल-बी केली. तर हे किती आव्हानात्मक होतं तुमच्यासाठी? हे करणं साहजिकच खूप सोपं तर नसेलच हं. आणि त्यानंतर आज ह्यापर्यंत पोहोचणं हे किती आव्हानात्मक तुमच्यासाठी ठरलं किंवा हे करत असताना तुम्हाला काय सोसावं लागलं? हे तुम्ही जर थोडक्यात सांगाल तर? नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं, की हे आव्हानात्मक तर होतंच. पण असं म्हणतात, की जर जिद्द असेल, तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. बरोबर. तर पहिली ते 10वी पर्यंतचं शिक्षण माझं तिकडे झालं. 1 वर्ष मी इकडे जे-एम-टीला पण होते. आव्हान तसं बघायला गेलं तर माझ्यासमोर असं काही नव्हतं. पण स्पर्धा परीक्षा म्हटली, की लाखोच्या संख्येने मुलं एक्झाम देतात आणि त्यात जागांची संख्या बघितली तर आता जी मी एक्झाम दिली त्याच्यामध्ये 477 जागा होत्या आणि जवळपास 4 ते 5 लाख मुलांनी ही एक्झाम दिली होती. तर लाखांमधून काही हजारांमध्ये येणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि कदाचित बरेच विद्यार्थी काय करतात, की नाही एवढे मुलं एक्झाम देतायत, मग आपलं कसं सिलेक्शन होणार? इथेच गिव्ह अप करतात. बरोबर. तर ह्याच्यातच तुम्ही थोडंसं एम-पी-एस-सीची प्रक्रिया काय असते? ते हं, थोडक्यात तुम्ही ॲड कराल तर बरं राहील. ओके. तर एम-पी-एस-सीची प्रोसिजर अशी असते, की ही जी मी एक्झाम दिली राज्यसेवा परीक्षा 2024 तर याचे 3 टप्पे असतात. एक पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत. तर पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 2 पेपर असतात. जी-एस-1 आणि जी-एस असतो आणि सी-सॅट असतो. तर सी-सॅट हा पेपर क्वालिफायिंग असतो. ज्याच्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग असतं आणि जी-एस या पेपरवरती तुमची मेरिट ठरत असते. ज्यामध्ये कॉमन सब्जेक्ट असतात, जे आपण 1ली ते 12वी पर्यंत शिकलोय, तेच शिक्षण याच्यामध्ये असतं. फक्त त्याचा एक विस्तृत अभ्यास असतो. तर जी-एसमध्ये तुम्ही क्वालिफाय झाले, की त्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय ठरता. तर इथे बऱ्याच जणांचं सिलेक्शन होत नाही. इथे कट ऑफ हाय असतो पूर्व परीक्षेला. तर हे एक माझ्यासाठी एक आव्हान होतं, की पूर्व परीक्षा पास होणं. मग आता हे जे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, हं. ह्यानंतर आता तुमचे इमिजिएट गोल्स काय आहेत? म्हणजे आता तुमचा पुढचा टप्पा काय आहे थोडक्यात? सर्वप्रथम तर म्हणजे आता सिलेक्शन झालंय. खरी परीक्षा माझी आता चालू झाली असं मला वाटतंय. कारण की हा एक टप्पा होता. पण जे मी ठरवलं होतं, की मला समाजाचं कल्याण खरे करायचंय. आव्हान आता खरं येते. आव्हानं मला आता येणार आहेत. बरोबर. तर यासाठी मला सज्ज व्हायचंय. बस जे काही माझ्यासमोर चॅलेंजेस येतील त्याला खंबीरपणे मला सामोरं जायचंय आणि जे मी लहानपणापासून ठरवलेलं त्याची आता वेळ आलेली आहे. तर बरोबर. याच्यासाठी मी प्रिपेअर्ड आहे. तुम्ही नमूद केल्याप्रमाणे तुम्हाला एस-टी प्रवर्गातून तुम्हाला एस-टी फिमेल कोट्यामधून मी राज्यात सेकंड आहे. बरोबर. हं, तुम्ही राज्यात सेकंड आला आहात. हं, पण आपल्याला माहिती आहे की पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. हं, पण आपण इथे बघतो तर नॉर्मली आपल्याला असं दिसतं की आपली जी आदिवासी मुलं आहेत किंवा हं, मुली आहेत, त्या जास्त त्यांचा कल जास्त शिक्षणाकडे नसतो हं. आणि जेमतेम 10वी पर्यंत ते जातात आणि बरोबर. त्यानंतर कंपनी जॉइन करतात आणि अशा प्रकारे त्यांचं ते लाईव्हलीहूड जगतात. हं, पण आता तुम्ही हिवाळा आलेला आहे. हं. आता तुम्ही ठिकठिकाणी पाड्यात जिथे लाईट नाहीत, जिथे नेटवर्क नाहीत, पण तिथे क्रिकेट टुर्नामेंट होतात. हे मी बरोबर. बघितलेलं आहे. आणि दिवसेंदिवस त्या टुर्नामेंटच्या मागे ती मुलं वेडी झालेली असतात. आणि त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे? म्हणजे हा जो आरक्षण हं. हल्ली जिल्ह्यामध्ये आरक्षणाला घेऊन बरेच मोर्चे सुद्धा निघाले. बरोबर. हं. पण ह्या आरक्षणाचा फायदा खरंच दुर्गम भागात येणाऱ्या आदिवासी मुलांना किंवा मुलींना होत आहे का? किंवा त्यांनी काय केलं पाहिजे? तुमचा काय मेसेज आहे त्यांच्यासाठी? तर जसं तुम्ही उल्लेख केला, की पाड्या-पाड्यामध्ये जिथे लाईट नाहीये, काही नाहीये, पण तिथे क्रिकेट टुर्नामेंट होतात. तर यामध्ये मी असं म्हणेन, की यंग जनरेशनला अजून अवेअरनेसच नाहीये, बरोबर. की जे रिझर्व्हेशन आहे.
तर त्याचं आपण म्हणतो की शासन आमच्यासाठी काही करत नाही. शासन आमच्यासाठी काही करत नाही. ही नेहमी ओरड असते. बरोबर. पण माझं म्हणणं असं आहे की शासनाने खूप काही केलंय. आपण त्याचा हां, फायदा उचलत नाही. त्याचा फायदा आपण उचलत नाही. बरोबर. आणि इकडच्या लोकांना म्हणजे इकडच्या यूथ जनरेशन जसं इझिली त्यांना जॉब मिळतात. कंपनीत जॉब मिळतात. 10वी-12वी शिकतात. त्यानंतर लगेचच ते कमवायच्या मागे लागतात. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व अजून त्यांना पटलेलं नाहीये. आणि मला असं वाटतं की आज जर मी ऑफिसर झाले तर एक त्यांच्यासमोर आदर्श निर्माण होऊन त्यांनीही पुढे असं वाटचाल केली पाहिजे. हे माझ्यासाठी त्यांना एक मेसेज असेल. आणि याच्यासाठी माझे प्रयत्न चालू असणार आहेत. जोपर्यंत मी इकडे आहे, तर माझे प्रयत्न चालू असणार आहेत, की जेवढं मी अवेअरनेस क्रिएट करेन, की तुमच्यासाठी पुढे जाऊन या फील्ड आहेत. 12th नंतर तुम्हाला या फील्ड आहेत, की तुम्ही तिकडे जाऊ शकतात. अ, तर माझा हेच मेसेज असेल, की शिक्षणाला प्रायोरिटी त्यांनी दिली पाहिजे. आज जेव्हा तुमच्या संघर्षाला यश मिळालं आहे, हं. तर बरेच पुढारी जिल्ह्यातले तुम्हाला येऊन भेटले असतील, तुमचा सन्मान देखील नक्कीच. केला असेल. हं, पण जेव्हा तुम्ही किंवा तुमच्यासारखे अशी असंख्य मुलं हं. ह्या पाड्या गावांमध्ये जेव्हा प्रिपरेशन करत असतात, तर त्यांना बेसिक लॅक ऑफ म्हणजे त्यांच्याकडे साधनं नाहीयेत त्या प्रिपरेशन करून म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्याचे आणि कदाचित बिकॉज ऑफ लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर ते लोक कदाचित त्या पायरीपर्यंत पोहोचत नाही. बरोबर. आपल्या जिल्ह्यात एक साधी लायब्ररी सुद्धा नाहीये. हं, मग आता तुम्ही स्वतःच म्हणा प्रशासनाचा एक भाग झालेला आहात. हं. पण प्रशासनाकडून किंवा आपले पालघर जिल्ह्याचे जे पुढारी आहेत किंवा जे नेते आहेत स्वघोषित असो हं, हं. किंवा मांडलेले असो, हं. ह्यांच्याकडून तुमची काय मागणी आहे? अ, अशा ह्या विद्यार्थ्यांसाठी जे अगदी पाड्या गावात प्रिपरेशन करत आहेत. नक्कीच. जेव्हा मी इकडे ग्राम महसूल अधिकारी म्हणून 2024 ला जॉइन झाले आणि माझा अभ्यास चालूच होता आणि मला लायब्ररी जॉइन करायची होती. आणि मला तेव्हा कळालं म्हणजे ॲक्चुअली मला तेव्हा कळालं, की आपल्याकडे लायब्ररी सुद्धा नाहीयेत. आणि तेव्हा मला जाणवलं, की या सगळ्या गोष्टींमुळेही समाज मागे आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर जर नसेल, तर मग म्हणजे लायब्ररी सारख्या गोष्टी किंवा त्यांना संसाधन संसाधनच नसतील, तर एखाद्याची जिद्द असेल, तर तीही मागे पडून जाईल. तर माझं म्हणणं हे असेल, जे कोणते आपले नेते आहेत, तर यापुढे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बाकीची जिद्द वगैरे तर ती मुलांनाच बाळगायची असते. पण ज्या मेन गोष्टी आहेत, की त्यांना बुक्स प्रोव्हाईड करणं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाईड करणं, तर या गोष्टी जर झाल्या, तर मला वाटतं कुठेतरी आज ती सुरुवात होईल आणि अनेक अधिकारी अजून पालघरमधून घडतील. छान. आपण असं बघतो की म्हणजे जे गावातून, पाड्यातून किंवा एखाद्या शहरातून एखादा मुलगा किंवा मुलगी अधिकारी होते, हं, पोलीस होतो किंवा असं सिलेक्शन होतं जेव्हा त्यांचं, तर हं, संपूर्ण गाव खुश होतं आणि हं, त्यांच्यामध्ये गुलाल उधळली जाते वगैरे हं, आणि तो एक आनंदाचा त्याचा एक माहोल असतो. हं, पण जेव्हा तोच अधिकारी किंवा तोच पोलीस जेव्हा नाक्यावर ₹200 लाच घेताना दिसतो, हं, तेव्हा आमचं किंवा गावकऱ्यांचं किंवा आपल्या सगळ्यांचं खूप मन दुखावलं जातं. हं, तर हे जे करप्शन लोकांमध्ये किंवा अधिकाऱ्यांमध्ये भिडलेलं आहे, हं. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? अ, तर मला असं म्हणायचंय, की करप्शन ही एक प्रशासन व्यवस्थेला लागलेली कीड आहे, बरोबर. असं मी म्हणते. आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हणजे जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो, तेव्हा प्रत्येकामध्ये एक असतं, की आम्हाला पुढे जाऊन समाजासाठी काम काम करायचंय, समाजासाठी काम करायचंय. तर मला वाटतं ती जी जिद्द असते, ती तुम्ही शेवटपर्यंत बाळगली, तर मला वाटत नाही, की म्हणजे करप्शन सारख्या या गोष्टींना तुम्ही बळी पडू म्हणजे शकतात. आता असे देखील व्हिडिओज येत आहेत, की हं, एक अँटी करप्शन ब्युरोचे एक इन्स्पेक्टर हं, त्यांनी 1 तासा अगोदर करप्शनच्या विरोधात भाषणं दिली हं, आणि 1 तासानंतर लाच घेताना तोच पकडला गेला. मग असं जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा कुठेतरी मनात खूप दुःख होतं, की जेव्हा आपला जो अधिकारी वर्ग ज्याच्यावरती संपूर्ण देशाचा भार आहे, हं. तो अधिकारी वर्ग जर असं वागत असेल, तर जनतेने कुणाकडे आशेने पाहावे? बरोबर. तर मला असं वाटतं, की प्रत्येकाने तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊन जातात. यामध्ये तुमचं नॉलेज टेस्ट केलं जातं. बरोबर. पण तुम्ही किती नैतिक आहात, हे तुम्ही स्वतः ठरवायचं असतं. त्यामुळे प्रशासनात जाताना नैतिकता ही बाळगलीच पाहिजे. कारण अल्टिमेटली आपण समाजाचं देणं लागतो. आपण समाजाची जबाबदारी आपल्यावर असते आणि एक आपण मायबाप म्हणून आपल्याकडे जनता बघत असते. तर जसं आपण आपल्या मुलांना आई-वडील ज्याप्रमाणे निस्वार्थपणे मुलांसाठी करत असतात, त्याप्रमाणे सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निस्वार्थपणे काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आता आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटला वळूयात हं, आणि पालघर जिल्हाच नाही, तर आपल्याला माहिती आहे, की देशाची खूप दुरवस्था झालेली आहे. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं, की ह्या देशात किंवा जिल्ह्यात जी बदल आणायचा आहे किंवा बदल जो घडवायचा आहे, तो बदल कोण घडवू शकतं किंवा हे बदल कोण आणू शकतं? ह्यामध्ये फक्त अधिकारी वर्गच आहे का? किंवा फक्त नेत्यांची जबाबदारी आहे का? तुमचं काय मत आहे याच्यावरती? तर मला असं म्हणायचंय जे आपल्या शासन व्यवस्थेचे 3 घटक आहेत. लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी.
तर या तिघांनी मिळून समाजासाठी कार्य करणं गरजेचं असतं आणि हे जेव्हा तिन्ही अंग एकमेकांशी कोऑर्डिनेट करून काम करतील, तर तेव्हाच आपला समाज पुढे जाऊ शकतो. म्हणजे कोणीही हे काम एकमेकांवर ढकलून चालणार नाही. तर हे तिन्ही जेव्हा अंग एकत्र येतील, तेव्हाच हे काम होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट आहे की यूथ जनरेशन. यूथ जनरेशननी जास्त अवेअर असणं आजची काळाची गरज आहे. कारण आपण बघतो की जेन झी जे आपण बघितलं की आपल्या नेपाळमध्ये उठाव झाला. तर तिथली जेन झी अवेअर होती. त्याप्रमाणे त्यांनी त्या भ्रष्टाचाराला असू दे किंवा तिथल्या बेरोजगारीला असू दे, त्यांनी आवाज उठवला. तर मला असं म्हणायचंय की जेव्हा ही यूथ जनरेशन अवेअर होईल, तेव्हा आपला समाज पुढे जाऊ शकतो. आता जे 10वी 11वी किंवा हं, असे जे विद्यार्थी आहेत, हं, जे तयारी करून पाहत आहेत, हं. त्यांच्यासाठी तुम्ही एक स्टेप बाय स्टेप सांगू शकता, की त्यांनी कुठून सुरुवात करावी, कशी करावी? ओके. तर सर्वप्रथम मी हे सांगते, की एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचा अभ्यास म्हणजे काही वेगळा अभ्यास नाहीये. जे तुम्ही 1ली ते 12वी शिकता, तेच डिटेलमध्ये तिकडे असतं. सब्जेक्ट सेम असतात. तर माझं म्हणणं असं आहे, की तुम्ही ज्या इयत्तेत आहात, त्या इयत्तेचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. त्यानंतर 10वी गेल्यानंतर 10वीचा अभ्यास तर तुम्ही चांगल्या प्रकारे कराच. पण त्यानंतर तुम्हाला कोणतं स्ट्रीम निवडायचंय, हे सर्वस्वी तुमचा डिसिजन असतो. परंतु मला असं वाटतं, की बरेच जण असं डिसाईड करतात, की आपण आर्ट्स घेतलं, तर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीला आपल्याला फायदा होईल. पण कदाचित मी तो ट्रेंड फॉलो केला नाही. मी 11वी-12वी सायन्स केलं. मी या उद्देशाने केलं, की सायन्सचं वेटेज हे पूर्व परीक्षेला जास्त असतं आणि सायन्स मला चांगला समजावा, जेणेकरून माझी पूर्व परीक्षा इझिली मी पास व्हावे. तर या उद्देशाने मी 11वी-12वी सायन्स घेतलं. त्यामुळे मला असं वाटत नाही, की तुम्ही फक्त आर्ट्सच फॉलो केला आणि त्यामुळे तुम्हाला सक्सेस येईल. तुम्ही कोणतीही स्ट्रीम निवडा. प्लॅन बी तुमच्याकडे पाहिजे. आता मी आवर्जून सांगते, जसं कॉम्पिटिशन वाढतीये, तर प्लॅन बी सोबत ठेवून चाला तुम्ही. जर कॉम्पिटिटिव्हचं प्रिपरेशन करतायत. 12वी नंतर तुमच्याकडे एक प्लॅन बी असला पाहिजे. आणि मग तुम्ही प्लॅन बी ठेवतायत, तर त्या गोष्टीला पण तुम्ही तेवढाच जस्टिस दिला पाहिजे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशनला पण तेवढाच जस्टिस दिला पाहिजे. आता मी लॉ निवडलं होतं आफ्टर 12th कारण की मला प्रशासनात यायचंय. तर मी असं म्हणणार नाही की तुम्हाला प्रशासनात यायचं असेल तर तुम्ही लॉच निवडा. तुम्ही अजूनही करियर ऑप्शन्स निवडू शकता. परंतु जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करायचा आहे, तर माझं म्हणणं असं आहे की मिनिमम 2 वर्ष तुम्हाला त्या अभ्यासासाठी द्यावीच लागतात. आणि जेव्हा तुम्ही ठरवताय की तुम्हाला कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करायचा आहे, तर त्या दिवसापासून तुम्ही एक अधिकारी आहात याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. तुमचे प्रत्येक डिसिजन, तुमचं वागणं, बोलणं, तुमचं रोजचं रीडिंग हे सगळं असलं पाहिजे. आणि पॉलिटी हा असा सब्जेक्ट आहे जो प्रत्येकाने वाचला पाहिजे, राज्यघटना. तर मी असं ज्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करायचंय त्यांना मी हे सांगते, की तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन चालू असतानाच पॉलिटी सारखा विषय हा अभ्यासला पाहिजे. जेणेकरून तुम्ही नंतर जेव्हा ॲक्चुअल प्रिपरेशनला स्टार्ट कराल, तर बाकीचे सब्जेक्ट तुम्हाला इझिली होऊन जातील. पण पॉलिटी हा असा सब्जेक्ट आहे, त्याच्यावर तुमची कमांड असली पाहिजे. म्हणजे आपण जर बघायला गेलो तर आजच्या विद्यार्थ्यांची एक बेसिक प्रॉब्लेम अशी आहे की ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. म्हणजे बरोबर. अगदी अभ्यास करायला बसले, एक पान वाचलं की त्यांना कंटाळा येतो. हं. मग अशात कॉन्सन्ट्रेट कसं करता येईल यावर तुम्ही काय उपाययोजना केल्या होत्या कॉन्सन्ट्रेट करायला? किंवा लहानपणापासूनच तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं असं काय? नक्कीच. एक मला लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. अ, त्यानंतर जेव्हा माझी 10वी झाली तेव्हा मोबाईलचा जमाना आला आणि मला सांगायला आवडेल की अजूनही माझं Facebook अकाउंट नाहीये. हां, आणि मी बऱ्याचदा WhatsApp पण फक्त कामापुरती, बऱ्याचदा ते मी अनइन्स्टॉलच ठेवायची. जेव्हा मला काम असेल तेव्हाच मी वापरायची. तर ही स्पर्धा परीक्षा अशी आहे की ती आपल्याला शिस्त लावावी लागते. इकडे आपल्याला लक्ष ठेवायला कोणी नसतं. जो विद्यार्थी स्वतःहून स्वतःला शिस्त लावतो आणि मला हे म्हणायचंय की आजच्या या सोशल मीडियाच्या युगात म्हणजे मुलं याच्यामध्ये हरवून जातात. त्यांच्याकडे नॉलेज जरी असेल किंवा अभ्यासात ते हुशार असतील, पण जसा त्यांच्या हातामध्ये मोबाईल पडतो, तर त्यांचं डिस्ट्रॅक्शन होतं. तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलचा चांगला वापर केला पाहिजे. आणि मी जसं म्हटलं, की मी ऑफलाईन क्लासेस कुठे लावले नव्हते. मी सगळा घरून अभ्यास केला आणि मला मोबाईलचा किंवा लॅपटॉपचा खूप फायदा झाला. मी त्याच्यावरूनच सगळी माहिती काढली. जर तुम्ही मोबाईलचा चांगला वापर केला, तर तुम्ही क्लास 1 अधिकारी होऊ शकता. हे उदाहरण आज तुमच्या समोर आहे. त्यामुळे मी यूथ जनरेशनला हे सांगेन आणि जेव्हा मी अभ्यास करायची, तेव्हा माझा मोबाईल पूर्णतः मी बाजूला ठेवायची. म्हणजे मी बरेच तास तर मोबाईल हातात घ्यायचीच म्हणजे नाही. तुमच्या मते मोबाईल हा खूप मोठा डिस्ट्रॅक्टर आहे. खूप मी एकदम डिसायडिंग फॅक्टर आपण सांगू शकतो. जर जो व्यक्ती मोबाईलचा व्यवस्थित वापर करायला शिकेल, तर तो आयुष्यात पुढे जाऊ शकतो. पण जर त्याचा गैरवापर झाला, तर पूर्ण आयुष्य आपलं
म्हणजे युथ जनरेशनसाठी हे मी सांगते. खूप छान मेसेज असा मॅडम दिलेला आहे. म्हणजे आजकाल आपण जर बघतो अगदी लहान लहान मुलं मोबाईल बघल्याशिवाय जेवत सुद्धा नाही. बरोबर, बरोबर. पण अशा काळात मोबाईलला बघून त्याच्यापासून लांब राहून अभ्यास करणं हाच एक पर्याय आहे. विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि दुसरा प्रश्न असा म्हणजे की तुम्ही 10 ते 5 चा हा जॉब आणि त्यानंतर 10 पर्यंतचा अभ्यास आणि मग रात्री परत अभ्यास. मग ह्यामध्ये जेव्हा तुम्हाला कंटाळा यायचा तर विरंगुळा म्हणून तुम्ही काय करायचे? विरंगुळा म्हणून मला मला तसं एवढा कंटाळा यायचा ना, माझी आवड होती. परंतु मला जर कंटाळा आला तर जस्ट एक मोबाईलवरती माझ्या आवडीचे व्हिडिओज बघणं, हे मी करायची. जसं कोणाचं स्पीच असेल तर हे मी करायची. आणि फिरायला जाणं तर मला जास्त जमत नव्हतं कारण जॉब वगैरे होता. त्यामुळे मी फिरणं वगैरे नव्हतं. पण जे मला मोबाईलच्या माध्यमातून काही माहिती भेटत असेल तर ते मी एन्जॉय करायची. एखादा तुम्ही आमच्या ऑडियन्ससाठी मोटिव्हेशनल स्पीकर एखादा सजेस्ट करू शकता किंवा काही पुस्तकं सजेस्ट करू शकता या व्यतिरिक्त जी तुम्ही वाचली असतील? मन में है विश्वास हे विश्वास नांगरे पाटील यांचं पुस्तक मी जेव्हा प्रिपरेशन करत होती, तेव्हा त्यांचं पुस्तक वाचलं. त्यानंतर आफ्टर 12th जेव्हा मला डिसाईड करायचं होतं, की मला एम-बी-बी-एस करायचंय, की मला एल-एल-बी ला जायचंय. तर त्या टायमिंगला मी राजमुद्रा, मनोहर भोळे सर यांचं राजमुद्रा म्हणून एक बुक आहे, ज्याच्यामध्ये जे आतापर्यंत सिलेक्ट झालेले वरिष्ठ आय-ए-एस ऑफिसर, आय-पी-एस ऑफिसर यांचे मनोगत आहेत. त्यांनी कसं प्रिपरेशन केलं, त्यांनी काय केलं, त्यांनी कसं ठरवलं. म्हणजे तर तुम्ही तुमच्या ध्येयाला घेऊन एवढे स्टिक आहात, की तुमचं जे वाचन आहे, ते सुद्धा हो. तुमच्या गोल्स रिलेटेडच आहे. हो, त्यात तुम्ही नक्कीच. नोव्हेल्स किंवा कादंबऱ्या अशा काही सजेस्ट करू शकता? जेव्हा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला त्यामुळे तिथला सिलेबस खूप असल्यामुळे मला अवांतर वाचनाला जास्त टाइम मिळाला नाही. पण जसं मला टाइम भेटेल तसं मी मन में है विश्वास वाचलं. राजमुद्रा मी वाचलं होतं ज्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मनोगत होते. त्यानंतर मला आता मी स्पर्धा परीक्षेच्याच फ्लोमध्ये होती. त्यानंतर मी बाकी जास्त वाचनाकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे सध्या मला सजेस्ट नाही करता येणार म्हणजे ते. ह्यावरून आपल्याला कळतं, की एखादा ध्येय जर आपण ठरवला, हं. मग आपल्या रक्ता-रक्तात सुद्धा तोच ध्येय बरोबर. असला पाहिजे. म्हणजे हो. आपण जे अवांतर वाचन करतो ते सुद्धा त्याच्या रिलेटेडच असलं पाहिजे. बरोबर, आपला बरोबर. जो विरंगुळा आहे तो सुद्धा त्याच्याशी रिलेटेड असला बरोबर. पाहिजे. तेव्हा जाऊन कुठेतरी यश आपल्या पदरी पडेल. आणि एक गोष्ट मी युथ जनरेशनला सांगू इच्छिते, की लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर या गोष्टीला मी खूप फॉलो केलं. लॉ ऑफ अट्रॅक्शन ही अशी गोष्ट आहे, बऱ्याचदा ही कामी येते किंवा नाही, पण पण या गोष्टीवर माझा खूप विश्वास आहे. अगदी मी पूर्व परीक्षा दिली, तेव्हा मी ठरवलं होतं, की मी सिलेक्ट होणार. तेव्हा डेप्युटी कलेक्टरची एसटी फिमेलसाठी एकच सीट रिझर्व्ह होती आणि मी टार्गेट ठेवलेलं, की मला इकडे सिलेक्ट व्हायचं. आणि जिथे मी अभ्यासाला बसायची, त्या डेस्कवरती मी लिहून ठेवलं होतं, की मी सिलेक्ट होणार. आणि मी माझे मार्क सुद्धा तेव्हा लिहून ठेवलेले, की मला एवढे-एवढे मार्क मिळणार. आणि मी 515 मार्क लिहून ठेवले होते आणि मला 511.25 मार्क्स मिळाले. तर मला हे बोलायचंय, की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे माझ्यासाठी फॉलो झालं. जे मी इमॅजिन केलं, सतत मी पॉझिटिव्हली विचार केला, ते प्रत्यक्षात घडलं. आणि मला पण आश्चर्य वाटलं, की जे एक्झॅक्टली मी मार्क्स लिहिले त्याच्या आसपासच मला मार्क्स मिळाले. तर जर तुम्ही मनात पॉझिटिव्ह ठेवाल, तर ते घडतं. हे मी माझ्यावरून सांगते. म्हणजे आपल्या घराघरात आपली आजी किंवा आपली आई सुद्धा आपल्याला सांगितली, "असं बोलू नको, बरोबर, असं बोलू नको." बरोबर, किंवा स्वामी विवेकानंदांनी सुद्धा म्हटलंय, की जे आपण विचार करतो ते आपले शब्द होतात बरोबर, आणि जे आपले शब्द होतात तसंच आपल्यासोबत घडतं. बरोबर. म्हणजे आपल्याला विचार करताना सुद्धा आपल्या ध्येयाचाच विचार करायचा आहे. तेव्हा जाऊन कुठेतरी हे एवढं मोठं यश हे आपल्याला मिळू शकतं. नक्कीच. याची सुरुवात ही अगदी लहानपणापासूनच झाली होती. कारण मी जेव्हा स्कॉलरशिपला मेरिटला आले, तेव्हा ठरलं की आपण एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करूयात. कारण जर तेव्हा मी राज्यात मेरिटला येऊ शकते, तर पुढे जाऊन मी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करू शकते, हा एक विश्वास आला होता. आणि त्यामुळे मी मी प्रत्येक सुरुवात अशीच केली होती, की ते माझ्या एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या रिलेटेड असेल. त्याप्रमाणेच माझी सुरुवात झाली होती. म्हणजे माझं वाचन असू दे, माझं बघणं असू दे किंवा समाजात मी फिरताना वरिष्ठ अधिकारी बघायची, तेव्हा पण मी हेच इमॅजिन करायची, की उद्या मी इकडे असेन. आणि माझ्या सगळ्या नातेवाईकांमध्ये किंवा माझ्या टीचर्समध्ये तेव्हापासूनच मला जर कोणी विचारलं, की तुला काय बनायचंय? तर मी तेव्हाच बोलायची, की मला एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करायचंय. आणि मग ही गोष्ट माझ्यासाठी फॉलो झाली, की मी जे जिद्द पकडली होती ती आज पूर्ण झालेली आहे. आज आपण बघतो की गावागावात प्रार्थना मंदिरं असतात किंवा समाज मंदिरं असतात आणि त्याच पाड्यांची गावांची जेव्हा आपण शाळेची अवस्था बघतो म्हणजे शाळाच नीटनेटक्या नसतात तर लायब्ररीचा हा खूप लांबचा विषय आहे. हं. मग मुलांना तो एक माहोल आपण ज्याला म्हणतो ते मिळत नाही म्हणून कदाचित त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असेल किंवा ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि अर्धवटच अभ्यास सोडतात. मग ह्यासाठी काय प्रयत्न झाले पाहिजे? नक्कीच जसं तुम्ही सांगितलं, की प्रत्येक गावामध्ये मंदिर असतं. तर माझ्या म्हणण्याप्रमाणे शाळा हे विद्येचं मंदिर आहे. तर जर तुम्ही विद्येचं मंदिर उघडाल,
तर जी आज म्हणजे आपला भारत देश अजून वेगाने प्रगती करेल असं मला वाटतं. आणि शाळांची अवस्था नक्कीच आज मी बघते, मी इकडे राहते, तर शाळांची अवस्था वाईट तर आहेच. आणि वातावरण ही अशी गोष्ट आहे, की ज्याच्यामुळे तुमच्या अभ्यासावरती खूप परिणाम होत असतो. तुम्ही जे आजूबाजूला बघता त्याप्रमाणे तुम्ही घडत असतात. त्यामुळे मला असं वाटतं, की प्रत्येक शाळेमध्ये एक असं मार्गदर्शन किंवा मध्ये-मध्ये अधिकाऱ्यांच्या व्हिजिट झाल्या पाहिजेत. त्यांचं मार्गदर्शन सत्र ठेवलं पाहिजे. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांमध्ये आपण कदाचित जेवढं ऐकून शिकत नाही, तेवढं आपण बघून शिकत असतो. त्यामुळे असे जर सेशन्स झाले किंवा असे मार्गदर्शन सोहळे झाले प्रत्येक शाळेत किंवा आश्रमशाळेत, तर मला वाटतं, की 100 विद्यार्थ्यांमधून 1 विद्यार्थी तरी आदर्श घेऊन कदाचित त्या मार्गाने वाटचाल करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं, की असे सेमिनार्स केले पाहिजेत. त्यानंतर प्रत्येक गावामध्ये वाचनालय झालं पाहिजे. तर ही माझी एक आवर्जून आणि कळकळीची विनंती आहे. कारण जेव्हा मी स्वतः इकडे प्रिपरेशनला सुरुवात केली, तेव्हा लायब्ररीची कमतरता जाणवली आणि तेव्हा मला असं वाटलं, की ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या मुलांना जर मिळाल्याच नाही, तर मग मुले पुढे जाऊच नाही शकत. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे, की प्रत्येक गावामध्ये एक वाचनालय असलं पाहिजे. भले मंदिर नसलं तर चालेल, पण वाचनालय असलं पाहिजे. तर म्हणजे गावकऱ्यांनी नक्कीच एक तरुण अशी व्यक्ती जी तुमच्याशी आवाहन करत आहे, त्यावर नक्कीच विचार केला पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं, की नेता किंवा पुढारी तो नाही, ज्यांनी गणपतीला किती वर्गणी दिली किंवा दहीहंडीला किती बक्षीस दिला. खरा नेता तो ज्याने तुमच्या शाळा किती सुधारवल्या, तुमच्या गावाच्या विकासासाठी, शिक्षणासाठी काय प्रयत्न केले. त्यावर त्याला खरं तर म्हणजे आपल्याला व्होटिंग किंवा जे आपण म्हणू शकतो ते आपल्याला त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. आता पालघर जिल्ह्यातून तुम्ही फर्स्ट फिमेल ऑफिसर म्हणून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. पण तेवढंच एक्सपोजर प्रत्येक महिलांना किंवा मुलींना ह्या आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या देशात तेवढं एक्सपोजर त्यांना मिळतं का? किंवा तेवढ्या संधी त्यांना मिळतात का? किंवा एक फिमेल म्हणून तुम्हाला काय वाटते, की त्यांचीच इच्छा नसते किंवा त्या आसपासचे सराउंडिंग बघून, एन्व्हायर्नमेंट बघून किंवा त्यांच्या आसपास जो इकोसिस्टम असतो, त्याला बघून कदाचित ते तिथपर्यंत पोहोचत नाहीत. गिव्ह करतात. हं. तर नक्कीच पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा ओळखला जातो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पहिलेच परिस्थिती मागास, त्यात अजूनही स्त्रियांना दुय्यम लेखलं जातं. तर त्यामुळे मुलींची प्रगती ही सुरुवात होण्या अगोदरच खुंटते असं मला वाटतं. आणि माझ्या बाबतीत म्हणायचं गेलं तर माझ्या माझ्या आई-वडिलांनी कधीच मुलगी म्हणून माझ्याकडे असं भेदभावाने कधीच बघितलं नाही, की मुलगी आहे तर घरातल्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे तिने. मला माझ्या आईने कधीच सांगितलं नाही, की तू घरातली ही कामं कर. नेहमी अभ्यासाला प्राधान्य दिलं. तर ही गोष्ट पण खूप मॅटर करते. तर मला असं वाटतं जोपर्यंत घरातलं वातावरण असं निर्माण होत नाही ना, की आई-वडिलांना शिक्षणाचं महत्त्व समजत नाही. त्यातल्या त्यात मुलगी सुद्धा एक ऑफिसर बनू शकते किंवा ती पण तिच्या क्षेत्रामध्ये उंची गाठू शकते. यावर त्यांचा विश्वास बसणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत फॅमिलीची साथ नाही, तोपर्यंत एखादी मुलगी पुढे जाऊ शकत नाही, हे मला वाटतं. म्हणजे अगदी 10वीत प्रथम क्रमांक, त्यानंतर पी-एस-आय पर्यंतची वाटचाल, त्यानंतर आता तलाठी आणि आता इव्हन क्लास 1 ऑफिसर म्हणून तुमचा जो हा सगळा प्रवास आहे, ह्यामधून एकच गोष्ट कळते, की जो कन्सिस्टन्सी आहे, ती कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आपल्याला एखादं ध्येय गाठायचं असेल, त्यावेळी सर्वात महत्त्वाची ती म्हणजे कन्सिस्टन्सी आहे. आणि आज चहूदिशांना किंवा संपूर्ण पालघर जिल्ह्यात तुमचा उधो-उधो होत आहे किंवा हं. तुमच्या चर्चा चालू आहेत. आणि मी नक्कीच ही अपेक्षा करेन, की 5-10 वर्षानंतर देखील हं. तुमच्या कर्तृत्वामुळे मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा असा एखादा मौका मिळाला पाहिजे, अशी मी अपेक्षा करतो आणि तुमचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं, की पुढेही तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा चान्स मिळू दे. असं काम मी नक्कीच करेन आणि एक उत्तम प्रशासक बनेल. हे मी आज सगळ्यांना ग्वाही देते, की मी एक चांगली प्रशासक होऊन पालघर जिल्ह्याचं नाव पुन्हा मी अ, जगासमोर आणीन किंवा भारतासमोर आणीन, महाराष्ट्रासमोर आणीन. हे मी आश्वासन देते. थँक सो मच.